वडघर जिल्हा परिषद गटाच्या महायुतीच्या उमेदवार सोनाली जितेकर आणि करंजाडे पंचायत समिती गणाच्या उमेदवार रंजना वासकर यांच्या प्रचारार्थ रविवारी करंजाडे परिसरात भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या रॅलीचा शुभारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना रामशेठ ठाकूर यांनी महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले। ही बाईक रॅली करंजाडे परिसरातील विविध भागातून काढण्यात आली, जिचे स्थानिक ग्रामस्थ आणि मतदारांनी उमेदवारांचे जंगी स्वागत केले। विकासाची ध्येय धोरणे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महायुती कटिबद्ध असून सोनाली जितेकर आणि रंजना वासकर यांच्या रूपाने सक्षम नेतृत्व मतदारांच्या सेवेसाठी सज्ज आहे, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला। या प्रचार रॅली प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते जय म्हात्रे, राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत, करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश शेलार, कर्णा शेलार, कुंडेवाहाळ ग्रामपंचायत सरपंच सदाशिव वासकर यांच्यासह भाजप महायुतीचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे संपूर्ण करंजाडे परिसर भाजपमय झाला होता। रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2024 भारतीय जनता पार्टी RPI महायुतीचे अध्यक्षपद म्हणून सोनाली जितेकर आणि करंजाडे पंचायत समिती उमेदवार सौ रंजना सदाशिव वासकर हे आपल्या दोन उमेदवार आहेत। यांच्या प्रचाराकरता आपण एक भव्य दिव्य अशी रॅली काढलेली आहे। अति मोठ्या प्रमाणामध्ये सर्व नेते आणि कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले आहेत। घरोघरी जाऊन आपण सर्व अबालवृद्धांना, प्रत्येक माता भगिनींना सर्वांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेत आहोत। दोन्ही उमेदवार आपल्या जे आहेत त्या नमस्कार करतायत, आपलं परिपत्रक देऊन आपलं निशाणी त्यांना सांगतायत। निशाणी सगळीकडे माहीत असली तरी आपण आपली दोन्ही उमेदवारांची निशाणी कमळ आहे ते पुन्हा एकदा आपण समजावून सांगूया आणि आपल्या कमळ चिन्हावरती भारतीय जनता पक्ष महायुतीला विजयी करूया। यासाठी हे हजारो कार्यकर्ते आज मोठ्या संख्येने प्रयत्न करत आहेत। ही रॅली अशीच चालू राहणार आहे आणि आपलं प्रचाराचं काम जे आहे ते अगदी 7 तारखेला आपल्या होणार आहे, तर 5 तारखेला रात्रीपर्यंत हे प्रचार चालणार आहे आणि मतदारांना घेऊन जाणं प्रत्येक मतदार केंद्रावर। हे सर्व कार्यकर्ते आपली संख्या मोठी आहे, पण प्रत्येकाने काय काम करायचं आहे तर कुठलाही मतदार मतदानाशिवाय राहणार नाही आणि मतदान केंद्रावर पोहोचेल आणि आपल्या कमळ निशाणीसमोर बटन दाबून आपला विजय करेल। यासाठी सर्व कार्यकर्ते प्रयत्न करायचं आहे आणि त्यासाठी मी शुभेच्छा पण देतो आणि पुन्हा आपण आपली रॅली पुढे जाऊया। भारत माता की जय। आपली निशाणी